नमस्कार मित्रांनो, जॉबचोन हबमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा बंपर संधीबद्दल बोलणार आहोत ना, जी तुमचं आयुष्य खरंच बदलू शकते. आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न असतं बरोबर, एक चांगली स्थिर सरकारी नोकरी. आणि आज ते स्वप्न पूर्ण करण्याची एक अविश्वसनीय संधी घेऊन आली आहे इंडियन बँक. चला तर मग पटकन बघूया काय आहे हे गोल्डन तिकीट आणि ते कसं मिळवायचं. तर ही संधी आहे तरी किती मोठी. जरा या आकड्यावर नजर टाका. 1 नाही, 2 नाही, 50 नाही, तर तब्बल 350 जागा. हो, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. इंडियन बँकेने ही स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठीची अक्षरशः एक महाभरती काढली आहे. आणि ऐका, ही काही साधीसुधी भरती नाहीये. ही एक अशी मोठी लाट आहे ना, जी पकडली तर करिअरमध्ये थेट टॉपला पोचाल. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यात IT वाल्यांपासून ते मार्केटिंग एक्सपर्ट्सपर्यंत सगळ्यांसाठी चान्सेस आहेत. अरे थांबा थांबा थांबा, फक्त जागांचा आकडा बघूनच एवढे इम्प्रेस होऊ नका, कारण खरा धमाका तर पगाराचा आहे. हा आकडा बघा, महिन्याला तब्बल 1,05,000 रुपयांपेक्षा जास्त पगार. जरा विचार करा, एवढा पगार आणि वर सरकारी नोकरीची गॅरंटी. अरे देवा, प्रायव्हेटमध्ये सुद्धा एवढी भारी सुरुवात मिळणं खूप अवघड आहे. हे ते एकदम ड्रीम पॅकेज आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही संधी खरंच तुमच्यासाठी आहे का? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरोबर. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणजे नक्की करायचं काय? अनेकांना वाटतं बँकेतली नोकरी म्हणजे फक्त पैसे मोजणं किंवा पासबुक भरणं. पण नाही, स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणजे बँकेच्या ग्रोथचं खरं इंजिन. हे ते एक्सपर्ट लोक आहेत जे बँकेसाठी मोठे निर्णय घेतात, नवीन टेक्नॉलॉजी आणतात आणि बँकेला फ्युचर रेडी बनवतात. आणि हे इंजिन चालवायला बँकेला वेगवेगळ्या फील्डमधले एक्सपर्ट्स हवेत. इथे बघा, IT आणि कम्प्युटर सायन्सवाले बँकेची सगळी डिजिटल सुरक्षा ॲप सांभाळतील. फायनान्स आणि क्रेडिटवाले मोठमोठे कर्ज प्रस्ताव मंजूर करायचं काम बघतील. थांबा, हे काय आहे? म्हणजे मार्केटिंगवाले बँकेच्या स्कीम्स लोकांपर्यंत पोचवतील, हे तर समजतंय. पण आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनियर, त्यांचं बँकेत काय काम? मला तर वाटायचं बँकेत फक्त कॉमर्सवाल्यांनाच जॉब मिळतो. हाच गैरसमज तर दूर करायचा आहे. अरे आर्किटेक्ट बँकेच्या नवीन शाखा, ऑफिसेसचं एकदम भारी डिझाईन बनवतील आणि सिव्हिल इंजिनियर्स ते बांधकाम व्यवस्थित होत आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. सोप्या भाषेत सांगायचं तर बँक चालवायला एक पूर्ण टीम लागते आणि तुम्ही त्या टीमचा हिस्सा होऊ शकता. ओके, आता वयोमर्यादा आणि अनुभव यावर बोलूया. ही भरती प्रामुख्याने 2 लेव्हल्सवर आहे. एक आहे मॅनेजर लेव्हल, ज्यासाठी तुमचं वय 23 ते 33च्या दरम्यान हवं आणि साधारण 2-3 वर्षांचा अनुभव लागतो. आणि दुसरी सीनियर मॅनेजर लेव्हल. इथे जबाबदारी मोठी असल्यामुळे वय 25 ते 37 आणि अनुभव 5 वर्षांपेक्षा जास्त हवा. सो तुमच्या अनुभवानुसार तुम्ही कोणत्या पदासाठी परफेक्ट आहात हे तुम्ही ठरवू शकता. चला आता त्या खजिन्याबद्दल बोलूया, ज्याची तुम्ही सगळे वाट बघताय, म्हणजे पगार आणि इतर फायदे. मित्रांनो, इथे फक्त पगारच नाहीये. या नोकरीसोबत जे फायदे मिळतात ना, त्यांनी तुमचं आयुष्य एकदम सेट होऊन जाईल. घर भाड्यासाठी पैसे, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, मेडिकल सुविधा आणि रिटायरमेंटनंतर पेन्शनची सोय. हे कम्प्लीट लाईफ पॅकेज आहे खरं तर. वाव, हे आकडे तर खरंच भारी आहेत. पण एक मिनिट, ही तर फक्त बेसिक सॅलरी आहे ना? म्हणजे याच्यावर अजून काही मिळणार की नाही? अरे अगदी बरोबर पकडलंस. हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. एक उदाहरण देतो. स्केल 3 म्हणजे सीनियर मॅनेजरची बेसिक सॅलरी 85,000पासून सुरू होते. पण यात जेव्हा DA, HRA आणि बाकीचे भत्ते ॲड होतात ना, तेव्हा मोठ्या शहरांमध्ये हातात येणारा पगार आरामात 1,20,000च्या वर जातो. विचार करा, काय लाईफ असेल तुमची. ओके, मला माहिती आहे, पगार आणि पदं बघून तुमचा जोश एकदम हाय झाला असेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सोनं मिळवायचं असेल तर खाण खोदावीच लागते. ही संधी सोपी नाही. लाखो लोकांशी तुमची स्पर्धा असणार आहे. तर आता या मोठ्या आव्हानासाठी तुम्ही खरंच तयार आहात का, याचा जरा विचार करूया. हो, हाच तर खरा प्रश्न आहे. एवढा भारी पगार, एवढी मोठी पोस्ट, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय. पण मनात कुठेतरी एक भीती पण वाटतेय की मी खरंच याच्या लायक आहे का? बँकेला नक्की कसा उमेदवार हवाय? फक्त डिग्री आणि अनुभव पुरेसा आहे की अजून काही स्किल्स पण लागतील? काय बघणार आहे बँक? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघ, फायदे तर आपल्या डोळ्यासमोर आहेतच. भारी पगार, नोकरीची सुरक्षा, सगळ्या सुविधा. पण आव्हानं पण तेवढीच मोठी आहेत. बँक फक्त तुमची डिग्री बघणार नाहीये. तुमच्यात लीडरशिप आहे का? तुम्ही टीममध्ये काम करू शकता का? प्रेशरमध्ये योग्य निर्णय घेऊ शकता का? या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. बापरे, म्हणजे कॉम्पिटिशन तर जबरदस्त असणार. लाखो लोक अप्लाय करतील. मग या स्पर्धेत टिकायचं कसं? तयारी काय करायची? एक्झॅक्टली. यासाठी तुम्हाला एक पक्की स्ट्रॅटेजी लागेल. आतापासूनच रोज कमीत कमी 3-4 तास अभ्यास सुरू करा. टाईम मॅनेजमेंट शिका.
लक्षात ठेवा, ही 100 मीटरची रेस नाहीये, ही एक मॅरेथॉन आहे. जो शेवटपर्यंत टिकेल तोच जिंकणार. आणि हो, एक चांगली बातमी पण आहे. या मॅरेथॉनमध्ये काही उमेदवारांना थोडी सवलत पण आहे. आरक्षित कॅटेगरीमधल्या उमेदवारांसाठी वयाची अट थोडी शिथिल केली आहे. म्हणजे ओबीसीसाठी 3 वर्षांची सूट, SC/STसाठी 5 वर्षांची आणि दिव्यांग व्यक्तींसाठी तर तब्बल 10 वर्षांची सूट आहे. त्यामुळे अजून जास्त लोकांना ही संधी मिळू शकते. तर मग आता तुम्हाला सगळी माहिती मिळालीये. तुमचं टार्गेट आता सेट झालंय. आता वेळ आहे ॲक्शन घेण्याची. तुमचं मिशन आहे यशस्वीपणे अर्ज करणं. पण एक काम करा, अर्ज करायच्या आधी तुमची सगळी डॉक्युमेंट्स म्हणजे डिग्री सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स लेटर, फोटो, सहीचा स्कॅन हे सगळं रेडी ठेवा. म्हणजे फॉर्म भरताना गडबड होणार नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या मिशनसाठी वेळ खूप कमी आहे. तुमच्या कॅलेंडरवर या तारखा लाल अक्षरात मार्क करून ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 8 एप्रिलला आणि बंद होत आहेत 28 एप्रिलला. म्हणजे फक्त आणि फक्त 20 दिवसांचा वेळ आहे. अजिबात शेवटच्या दिवशी वाट बघू नका, कारण शेवटच्या दिवशी वेबसाईटवर इतका लोड येतो की ती हँग होऊ शकते. दारात आलेली संधी परत पाठवू नका. आजच्या आजच ठरवा की फॉर्म भरायचा आहे. पण काळजी करू नका, अर्ज करायची प्रोसेस एकदम सोपी आहे. तुम्हाला फक्त इंडियन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि ह्या 4 सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. स्टेप 1, जाहिरात नीट वाचा आणि तुमची पात्रता परत एकदा चेक करा. स्टेप 2, वेबसाईटवर रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर्स ही लिंक शोधा आणि क्लिक करा. स्टेप 3, फॉर्ममध्ये तुमची सगळी माहिती बरोबर भरा. आणि स्टेप 4, फी भरून तुमचा अर्ज सबमिट करा. बस, झालं काम. आता फी किती आहे ते बघूया. जनरल, ओबीसी आणि EWS कॅटेगरीसाठी फी आहे 1000 रुपये. पण SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 175 रुपये फी आहे. हो, आणि ही फी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI कशानेही ऑनलाईन भरू शकता. आरक्षित वर्गासाठी फीमध्ये एवढं मोठं डिस्काउंट आहे, त्याचा नक्की फायदा घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची निवड कशी होणार? तर याचे 2 मार्ग आहेत. काही खास आणि सिनियर पदांसाठी फक्त तुमच्या अनुभवाच्या आधारावर अर्जांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल आणि तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. आणि दुसरा मार्ग, जो बहुतेक पदांसाठी आहे, त्यात आधी एक ऑनलाईन लेखी परीक्षा होईल. यामध्ये साधारणपणे तुमचा विषय, गणित, इंग्रजी, रिझनिंग आणि बँकिंगबद्दल प्रश्न विचारले जातील. जे ही परीक्षा पास करतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. सो दोन्हीसाठी मेंटली आणि इंटेलेक्च्युअली तयार राहा. तर मित्रांनो, ही फक्त एक नोकरी नाहीये, ही एक संधी आहे तुमचं आयुष्य एका वेगळ्याच लेव्हलवर नेण्याची. एक सिक्युअर फ्युचर, समाजात मान सन्मान आणि स्वतःला सिद्ध करण्याची एक मोठी संधी. हे सगळं तुम्हाला या एकाच गोष्टीतून मिळू शकतं. आम्ही तुम्हाला रस्ता दाखवलाय, आता त्यावर चालायचं की नाही हा निर्णय तुमचा आहे. तर मग सांगा, तुम्ही तयार आहात का तुमचे हे गोल्डन तिकीट मिळवायला? एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ आणि संधी कुणासाठी थांबत नाही. लास्ट डेट आहे 28 एप्रिल 2026. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. जॉबचोळ हब पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी रेल्वेच्या एका जबरदस्त भरतीची माहिती घेऊन येतोय. भेटूया पुढच्या वेळी.